सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी आज पण आले नाहीत भीमाबाई. मला वाटलं संध्याकाळी तरी येतील. नाही, एक फोन तरी करायचा नाही का? यांच्या घराशी जरी बूथ असतो एक. आता उद्या आला ना मी सरळ सांगणार आहे यांना. काय ते? असं करत जाऊ नका म्हणून. एवढंच ना? मग किती काम पडतं. तुम्ही अहो ते मी वाचत होते दुपारी. तुम्ही होतं श्यामल, काय छान आहे का पुस्तक. बालकवींच्या कविता. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. काय वाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे. अडवी तिडवी. हा ही कविता वाचली ना तर मला एकदम शाळेत असल्यासारखं वाटतंय. असं काय करता? कॉलेजमध्ये पण होती. हो. आता रात्रभर हेच वाचणार आहात का? नाही, उद्या ऑफिसला जाताना घेऊन जाईन पुस्तक. कशाला? घरी बसून शांतपणे वाचत चालणार नाही का? घरी? थट्टा नाही करत आहे मी. सिरियसली विचारते तुम्हाला. काय? अहो पमाचा आत्ता फोन आला होता संध्याकाळी. तिच्या सासऱ्यांना ऍडमिट केलंय ICU मध्ये. काय अटॅक? अहो घाबरायला काय झालंय? ऍडमिट केलंय. तर तिने मला विचारलंय सकाळी येशील का म्हणून. तर मी जायचं म्हणत होते. तर आबांकडे कोण बघणार सकाळी? श्यामल, अगं उद्या माझी बोर्ड मीटिंग आहे ग. मला जायलाच लागणार ऑफिसमध्ये. म्हणजे मी टाळूच शकत नाही. पण मला जायलाच हवं. नाही ते आपण एक काम करूया का, शिर्याला सांगूया घरी राहायला. एक दिवस नाही गेलं तर काही बिघडत नाही. नाही हो, पण मग सांगायचं का त्याला? नाही, तू झोप शांतपणे. मी उद्या सकाळी सांगतो. आता तो पण झोपला असेल. तू झोप. नाही पण मी जाणार आहे. हो तू झोप. मी मॅनेज करतो सगळं. तू झोप. अरे झोपला नाही अजून तू? फिर्या नाही, झोप नाही. झोप येत नाही म्हणजे काय? डोळे बंद करून शांत पडून राहा, आपोआप झोप येईल. तू असा टाइमपास करतोस. मग सकाळी उन्ह आली तरी घोरत पडलेला असतो घोड्यासारखा बिछाण्यावर. अरे शेखरच्या नकळत लेट नाईट मूवी बघायची का? इंग्लिश सिनेमा एखादा. झोप येत नाही सांगितलं ना. अरे काय वाचताय भाऊ? अरे काय वाजता म्हणजे काय? ते व्हीट ग्रास थेरपी वाचत होतो. म्हणजे काय? गवत खायचं? नाही रे, काय गाई म्हशी आहेत गवत खायला. हे बघ मी काय म्हटलं, मस्करी करू. म्हणजे त्या ग्रासचा म्हणजे गवताचा रस काढून. काढला रस, त्यानंतर पाहिजे बा थट्टा करतो माझी. हा काय सांगत तुला? नाही, सिरियसली ऐकतो, सांगा. हे फार औषधी गुण आहे याच्यामध्ये. व्हीट ग्रास थेरपीमध्ये गवताचा रस काढून तो सकाळी अशा उपाशी पोटी घ्यायचा. अच्छा. तो प्रकृतीला अतिशय चांगला असतो. माझा काय विचार आहे बरं का, श्यामलाला सांगून आपल्या बाल्कनी बजेटवर इथे कोणत्या ठेवण्याच्या बजेटवर इथे गहू इकडे हे करता आली. सांगतो मी. तू वाचतो का इथे? सांगतो तुला ना. राशी भविष्य वाचतोय. थांबा. राशी भविष्य कोणा तुझं? हो बघा काय लिहिलंय. जबाबदारी पडेल. सगळा दिवस संपला, काही जबाबदारी वगैरे काही पडलं नाही. दिवस संपला म्हणजे काय? सकाळचा पेपर नाही येतो, संध्याकाळचा पेपर आहे. म्हणजे हे तुझं राशी भविष्य उद्या दुपारपर्यंत लागू पडणार आहे. काय सांगता? अरे स्वतःची जबाबदारी सांभाळायला शिक. ते पुष्कळ झालं. वेंधळेपणा करू नको. वेंधळेपणा. तुमच्यावर माझी जबाबदारी पडली आहे. ही बघा पडली. अरे देवा, आता सांभाळा. एवढी जड जबाबदारी आहे म्हातारा वयामध्ये. जा जबाबदारीने झोपायला जा. जबाबदारीने झोप जा. जबाबदारीने पांघरून घे.
जबाबदारीने उशीर डोकं ठेव, जबाबदारीने घोर. जा 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 झोपडी. ठेवा. अरे काय रे, लागलं का? हा, लागलं का रे? लागलं हा, लागलं काय? भाजी झाली आहे सगळी इथे ठेवते, पाण्याची भांडी पण काढून ठेवे. अहो तुम्ही सांगितलं ना शिराला सगळं समजून. अगो बाई, काय सांगितलं मला? तूच आहेस होय. अरे मी तुला ते सांगत होते. हे बघ, पोळ्या ठेवल्यात, भाजी ठेवली आहे, मी आमटी आता काढून ठेवते. तू थांबतोयस ना आज घरी? हा, मी का थांबतोय घरी? उगाच जेवण केलं म्हणून. अरे बाबांनी सांगितलं नाही का तुला? काय सांगितलं नाही? अगं अरे पमाचा फोन आला होता. तुला माहित नाहीये का मस्करी करतोयस तू? नाही माहित मला. पमाचा फोन आला होता. पमा मावशीचा फोन आला होता. तू ऐकतोयस का माझं? हा, तिच्या सासऱ्यांना ऍडमिट केलेलं आहे. मला तिथे हॉस्पिटलमध्ये सकाळी जायचंय. हा, तर तू थांब घरी आज आणि आबांकडे लक्ष दे जरा. मी सगळं एक मांडून मिनिट, ठेवते मी इथे. नाही थांबणार आहे. माझी मॅच आहे आज. अरे असं काय करतोयस तू अरे मी शिऱ्या? नाही दांडी हा? मारणार. मॅच आहे, मी कशी काय दांडी मारणार? अहो, हा नाही म्हणतोय. काय रे? बाबा, माझी मॅच आहे, मी कशी दांडी मारणार? तो ओरडू नको जरा थांब, मी बघतो काय करताय. काय बघणार तुम्ही? आबांना एकटे ठेवणार आहात का तुम्ही? अगं श्यामल असं काय करतेस? अगं थोड्या वेळाचा प्रश्न आहे ना. थोड्या वेळ नाही बरं का मला दिवसभर तिथे राहावं लागेल असं मला वाटतंय. कारण की पमा तिथून घरी जाणार, सगळं आवडणार, संध्याकाळची ती येणार, ती रात्रभर राहायला येणार. मला तिथे दिवस आपण आबांना 2-3 तास सांगायचंय, कळलं ना? कारण की जेवण बिवणं झाले की भीमाबाई येतील ना, त्या सांभाळतील. थोडं मी चिठ्ठी लिहून ठेवते, नेने काकूंना पण सांगून ठेवते. श्यामल तू ना अशी रिंगण घालू नको सतत. मला ना काही सुचत नाही. मी बोलतो आबांशी, मग आपण ठरवू. तुम्ही- तू बघ जरा. आबा आले का बघ ना. आबांना तुम्ही अटॅक बिटॅकचं एकदम सांगू नका, कळलं ना? छोटस काहीतरी सांगू नका डायरेक्ट. मी बघतो. गप्प बस जरा. ए श्यामल चल ना तुमचा चहा? हो मी नको आता? नाही नंतर घेतो मी. तू चल जरा आबांशी बोलून अहो असं काय करतो तुम्ही? अगं फिरून आल्यावर उकडायला लागलं. थंडी आहे कुठे? त्याला फिरणं तर झालं. आलेत आले? आलेत. तुम्ही आलात तुम्ही? हवा झाला मॉर्निंग वॉक? काय काय सगळं सगळं बरं आहे साहेब. नाही काय तसं विशेष नाहीये. खुशाला सांगावं लागेल आता. हो काय कोणाचा काय फोन बी आला होता का? हो नाही म्हणजे काय झालंय आबा, पमाचे सासरे आहेत ना अरे त्यांना- तेव्हा गेले ते. नाही, अरे परवा मला फोन केला होता त्यांनी. धडधाकट माणूस. अरे काय सांगतात नाही अहो आबा ऐका ना. आयसीयू मध्ये ऍडमिट आहेत ते. त्यांना अटॅक अहो नाही, अटॅक वगैरे काही आलेलं नाहीये. साधं बीपीचं निमित्त त्यांना आयसीयू मध्ये ठेवलंय. हा, काल रात्री पमाचा मला फोन आला होता, तर ती म्हणाली की सकाळी मी येऊ शकते का तिथे. म्हणजे ती घरी जाऊन येऊ शकेल ना, रात्रभर तिथेच आहे पमा. अगं मग जा ना तू. नाही काय झालंय, नाही काय झालंय, शिर्याला जायचंय म्हणाला ऑफिसवर आणि यांना बोर्ड मीटिंग आहे, तर मग इथे कोण राहणार? काळजी करू नको, मी एकटा राहील. मी समर्थ आहे घर सांभाळायला. तू जाऊन ये. नाही तसं मी जेवणाचं सगळं मांडून ठेवते. हा, आणि तोपर्यंत मी येतेच आहे. आणि काही लागलं तर भीमाबाई येतील ना भांडी घासायला, त्यांना तुम्ही सांगा जरा. ती निर्धास्तपणे जा, काळजी करू नको. तिकडे जाणं महत्वाचं आहे. नाही पण काय माहिती आबा, 2-3 तास तरी लागतील. मग नको जाऊ का? अरे तू असं नको, जा तू. जाणं महत्वाचं आहे. अरे शेखर प्रसंग महत्वाचा आहे. मी तुझे पोहोचणं महत्वाचं आहे. नाही कारण मलाही तसंच वाटत होतं की मदत. हो मी ठणठणीत आहे. काय काळजी करू. मी आता तयार होते. चल मग मी सोडतो तुला जाताना. मग जाऊ ना नक्की आबा. नक्की नक्की जा, काळजी करू. मी आलेच तयार. हो आबा हो अगदी आज जरा सांभाळून घ्या. हो अगदी. काय काळजी करू. आबा आज जरा सांभाळून घ्या. हो तू जाऊन. आबा मी थांबलो असतो, पण मॅच आहे आज आणि महत्वाची मॅच. काय महत्वाची मॅच म्हणजे काय? एरवी सांगतो काय नको, जाणे म्हणू नको. जा महत्वाचं. ठीक आहे जातो. आबा ऐका काय कुणी आलं तरी दार उघडायचं नाही, गॅसला हात लावायचा नाही, कम्प्युटरला हात लावायचा नाही, माझ्या रूम मध्ये जायचं नाही, आणि गेला तर बॅटला हात लावायचा नाही. आणि महत्वाचं, फोनवर कुणाला सांगत बसू नका मी घरात एकटाच आहे, या हे करूया, काही करायचं नाही. तू मला सांगतोय? आई सांगणार होती पण मी आई काय सांगणार होती? बॅटला हात देऊ नको सांगणार होती आई. काही सांगू करतो. आलो. लक्षात ठेवा. मी म्हटलं श्यामलाला प्रसंग महत्वाचा, वेळ काही सांगून येत नाही. काय झालं खारकर, माझ्याकडे कुणी थांबायचा प्रश्न निर्माण झाला. हो बरोबर. पण ही अशी जबाबदारीची वेळ नेहमी येत नाही, क्वचित. ह्याच्यामुळे जरा चेंज. हा हॅलो आबा, मी शेखर बोलतोय. हा काय रे? मी सहज केला होता फोन. बरं आहे ना?
हा अगदी ठीक आहे सगळं. हो बरं ठेवतो फोन. हा ठेव ठेव. जो तो कामावर असला तरी लक्ष इकडे असतं. हो बरोबर आहे आबा, काळजी वाटते ना. गॅसवाला आला वाटतो. आबा येणार होता का? श्यामला काही जाताना सांगून गेली नव्हती. आया श्यामाला नाहीये घरी. माहितीये मला, जाताना श्यामलनं सांगितलं होतं आबा एकटेच आहेत घरात, जरा नीट लक्ष ठेव म्हणून. हे घ्या. हे काय? नाही, श्यामला सगळं करून गेलेली आहे. अगो बाई, म्हणजे सकाळी सगळं उरकून गेली की काय ती? बरं, भीमाबाई आल्यात का? भीमाबाई नाही, आली नाही. मग मी वाढते जेवायला तुम्हाला. नको स्वातंत्र्य मिळाले खूप दिवसांनी, ते उपभोगीन म्हणतो. बघीन हा, संपूर्ण स्वावलंबन हे जमतं का ह्या वयामध्ये ते मला बघायचं आहे. अच्छा मी बघीन. बरं ठीक आहे. बरं, काही लागलं तर मला सांगा बरं का. जरूर. शेजारीच राहते मी. येते मी. थँक्यू. हा धन्यवाद. याला काय अर्थ नाही. हे सगळं आधी व्हायला पाहतं. आता फार उशीर झालाय. हो फार उशीर झालेला आहे. उशीर झाला म्हणजे काय, बोरीवलीहून इथे यायचं मग उशीर होणारच हो खारकर. हा बघ, कुणाबद्दल बोलताय तुम्ही? श्यामला बद्दल. ती बोरिवलीला गेली ना, गाडीला गर्दी केवढी असते हो हल्ली. तेव्हा पांडुरंग आपल्या वेळेला असं नव्हतं. गाड्या रिकाम्या असायच्या. ट्राम बीम मध्ये तुरळक यायच्या ना, ट्राम मध्ये बस मध्ये शेळ्याला जागा मिळायची. हल्ली चेंदा मेंदा करून टाकतात. पण आमच्या श्यामला सवय नाही गर्दीची. मग तर तिला जास्तीच त्रास होणार. हो त्रास होणार. बरं, आल्यावर घरी विश्रांती नाही, पुन्हा लगबगीनी धावपळीनी रात्रीच्या जेवणाची तयारी करायला सुरुवात. आबा, हे बायकांना कधी चुकलंय का? खारकर, आपण असं केलं तर कसं? माझ्या डोक्यात एक कल्पना आलेली आहे. तुम्ही जर मला हेल्प केली, मदत केली, सहकार्य केलं तर ती प्रत्यक्षात उतरेल. अहो सांगून तर बघा. आबा, काय कल्पना आहे? आपण स्वयंपाक करूया का? स्वयंपाक? तुम्ही? म्हणजे मला बल्लवाचार्याच्या भूमिकेत शिरावंसं वाटतं आहे. हो पण आबा, तुम्हाला येतो का स्वयंपाक करता? तू म्हणजे काय खारकर, मी केलेलं आहे पूर्वी. एकटा असताना, लग्नाच्या पूर्वी. कुणाच्या लग्नाच्या? हो माझ्या. तुम्हाला काय वाटलं, माझ्या वडिलांच्या? मग त्याला 61 वर्ष झाली. आता तेव्हाच आता आठवेल? हो असू दे ना, 60 वर्ष झाली म्हणून काय झालं, हाताला वळण पडलं स्वयंपाकाचं, असं मला लगेच आठवलं. बघ, प्रयत्न करूया. हो, प्रयत्नांती परमेश्वर. चला. फोन कोणाचा आला बघतो. बघतो. हॅलो. हा आबा. काय रे? हा शेखर, बोल. काय? आबा, अहो मला ना यायला थोडा उशीर होणार आहे, तर श्यामला आली ना. तू ये, सावकाश ये. हा शेखर, सावकाश ये. श्यामला आली का? बरं. नाही, मला तीच काळजी होती. म्हटलं तुम्ही घरी एकटे असाल आणि मग. मी एकटा नाहीये. ओके. बरं. ठेव. बर. अहो आबा, काय केलं ते? आता कुणाचाही त्रास नको. चला कामाला लागूया. अभिनंदन बल्लवाचार्य गंगाधर टिपरे, अभिनंदन. आबा, मी आले बर का.
फार उशीर झाला ना. अहो काय झालं, बोरिवलीने मी फास्ट ट्रेन पकडली ना, 1 स्टेशन पलीकडेच गेले आणि हॉस्पिटलमध्ये आधी मी पमाच्या घरी गेले, कारण की रात्रीपासून हॉस्पिटलमध्ये होते ना सगळेजण. म्हटलं तिलाही जरा स्वयंपाकात थोडी मदत थोडं केलं आणि आले मी चहा टाकते तुमच्यासाठी. मला एक सांग, कशी आहे प्रकृती? अहो आबा चांगली आहे तब्येत. काय आयसीयू मधनं हलवलं त्यांना साध्या रूम मध्ये, आणि तीच गडबड चालली होती ना संध्याकाळी. डॉक्टर वगैरे घरचं कोणीच नव्हतं. मग पमा आली, तिच्या ताब्यात मी सगळं दिलं आणि मग घाईघाईने आले. प्रकृती चांगली म्हणजे काळजी मिटली. हो. ही पॅन्ट धुवा 3 दिवस वापरतोय, मळली आहे बघ किती. हे काय तू आत्ता येतोयस तू? हो मग तू लवकर येणार होतास ना? अरे मी सांगितलं होतं सकाळी माझी मॅच मला नाही जमलं. ओरडू नकोस. तू आला नाहीस पण फोन तरी केलास ना? नाही, फोन नाही केला मी. अगं मैदानात कुठं एवढी सुद्धा जबाबदारी सांभाळता येत नाही का तुला शिर्या? एक फोन करायला सांगितलं होतं ना तुला? जाऊ दे जाऊ दे ते जाऊ दे काय आबा. हो एवढा मोठा झाला, एवढी काय साधी झालं गोष्ट. काय झालं? कसला आरडाओरडा चालला श्यामल? तिथे बाहेर ऐकू आलं मला. काय झालं? काय प्रॉब्लेम काय? आणि हे काय तू कुठे निघालेस आता? मी निघाले नाहीये, मी आता येते. आत्ता? अगं पण तू दुपारीत आलीस ना? अगं बाई कोण म्हणालं? आता काय करतेस? दुपारी मी फोन केला तेव्हा आबा म्हणाले मला का आबा तुम्ही फोन केला होता? असं काय करते, 3-4 वेळा फोन केला मी घरी, मग तिसऱ्या फोनला आबा म्हणाले की तू आलीस परत, म्हणून मी त्याच्यानंतर मी आबा फोन करत होतो, सतत एंगेज लागत होता फोन. काय झालं? काय आबा असं का सांगितलं तुम्ही? नाही मी नंतर सांगतो आता नाही सांगतो. तुम्ही असं करा, आता तुम्ही दमून आलात ना, तुम्ही हातपाय धुवा आणि फ्रेश व्हा. हो माझं तर अगदी बदलायलाच पाहिजेत कपडे. डायरेक्ट जेवायला बसा. जेवण गरम गरम तयार आहे. जेवण? बल्लवाचार्य गंगाधर टिपरे यांनी तयार केलेलं. आणि हो खारकर सुद्धा होत्या मदतीला. खरं म्हणजे त्यांना मोह झाला. इतका आकर्षक स्वयंपाक बघितला ते जेवूया म्हणाले तर नाही. पहिल्यांदा घाट घेणं आमच्या घरचे लोक. मी सुद्धा चव घेतलेली नाहीये. आबा इतकं काय करायची गरज होती? काय आबा तू? हे येऊन केलं असतं ना पटकन. मी काय म्हणून सांगितलं होतं सकाळी, गॅस जवळ जाऊ नका. खारकर होते गॅसवर. जेवण कशाला? मी जरा मदत करू का तुम्हाला? जेवायला मी काय काय बनवलेलं आहे. आबा केवढा भाग केलाय तो. अहो आबा बस बस. सगळे तांदूळ निवडण्यापासून मी केलेलं अरे वा, वा, वा. आहे. घे तुझी भूक ते जास्ती होते, तरुण वय त्याची का आबा एवढ्या भाज्या बिज्या कधी खाता तुम्ही? सगळं मी हे केले. ते घे पान घ्यायची काय झालं म्हणे. बघा कसं होतं बघा. छान छान. बस आबा तुम्ही घ्या ना. मी आचार्य मी नंतर सगळं जेवू नको सगळे एकदम जेवायचं. सगळे एकदम जेवायला सुरुवात करूया. बरं मला एवढं बोल एवढं. थांबा एक सरप्राईज आयटम आणतो. सरप्राईज आयटम केलेला मी. काय लवकर हे बघा सरप्राईज आयटम आहे. वाटे हव्यात का? हे घ्या. मी घेते. हे दे वाटे. काय केलंय? इंग्लिश ट्यून कुठे कसा लागतोय? आबा तुम्ही बसा ना आधी. जेवायला बसा. सरप्राईज तुला आणि नको ठेवा इथे. असं बघता एकदा जेव्हा बघा तरी कसा गेलाय ते. जेवा तुम्ही बसा आधी. आक्रमण. चला आता सुरुवात करा. हो आबा एवढं सगळं करायची काय गरज होती? केवढं केलं तुम्ही? मी आले असते ना. असू दे, नेहमी कुठे करतो मी. आजच्या दिवस केलं. बघ कसं झालंय. हा आबा सूप केलंय का? छान छान. व्हेरी नाईस. आबा सूप नाही, पुलावर घ्यायचा रस्सा आहे वाटतं. हो ना? मला वाटतं नाचणीची खीर केली का आबा? अरे तुला सरप्राईज आहे. सरप्राईज इंटरनॅशनल डिश आहे ती. हो मी काय म्हटलं की हे सुफले करूया. सुफले पण म्हटलं नको. सुफले नको. वाय नॉट ट्राय फज. हा नाही पण तुम्हाला सुचलं कसं हे करायचं? अगं काय झालं, शलाकाचं पुस्तक आपल्या घरी आहे ते मला माहिती होतं. ते मी समोर ठेवलं आणि बनवलेलं आहे. बघा कसं आहे ते. हा आवडलं ना? कसं काय? फारच छान झालंय आबा. वा क्या बात है. वा
तो श्यामल मान झाला मी उठू आबांचं उद्या आबा अगं आबा कुठे गेले काहीतरी आणायला गेले की काय अजून अगं आबा नाही, पण ते असं अर्ध का टाकून गेले कुठे आहे काय रे आबा बघ ना जरा आबा थांब 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 अगं उठ ना बघूया ना आबा कुठे गेले आबा आबा काय झालं काय झालं आबा असं जेवण अर्धवट टाकून का आलात तुम्ही श्यामला मला बरं वाटावं म्हणून तुम्ही माझं कौतुक केलं हो ना बाबा अहो काय शेखर अरे भाजीमध्ये मीठ थोडं कमी पडलं तर तू श्यामला हो डाफरतोस पण माझ्या या व्हेजिटेबल पुलाव मध्ये अजिबातच मीठ नव्हतं तिखट मीठ सगळं बिघडलं होतं भात सुद्धा कच्चा होता आणि तरी सुद्धा तुम्ही तिघे चवीने जेवत होता माझ्या स्वयंपाकाची तुम्हाला शिक्षा झाली काय बोलता तुम्ही आबा शिक्षा कसली त्याच्यामध्ये नाही नाही आबा तुम्ही इतकं कौतुकाने खपून सगळं केलं ना खूप बरं वाटलं हो आम्हाला असं नाही का श्यामला नाही तुम्ही काहीच बोलू नका बरं आबा थोडस मीठ आणि तिखट कमी जास्त झालं म्हणून काय झालं रोज स्वयंपाक करणाऱ्या बायकांच्या हातून पण होतं ना असं एवढं काय मनाला लावून घेता तुम्ही हा आबा चला बरं तुम्ही जेवायला चला हा आबा अहो तुम्ही नेहमी म्हणता की नाही की कृतीपेक्षा त्या मागची भावना महत्वाची मग आणि ती भावना पोहोचली बर का आमच्या हा. बस आणखीन काय हवं आणखी जेवायला हो सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी